नमस्कार. भारत शक्ती मराठीच्या सारांश या नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 23 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जातो आणि सध्या मात्र भारतावर टॅरिफचं संकट घोंगावतंय. त्यामुळे याच दोन विषयांची सांगड घालून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की या टॅरिफ संकटाचा भारताच्या अंतराळ मोहिमांवर किंवा भविष्यातील महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्सवर, स्पेस प्रोजेक्ट्सवर काही परिणाम होणार आहे का, आणि होईल तर तो कशा प्रकारे होऊ शकतो. आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर चैतन्य गिरी सर. सर, भारत शक्तीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. आपण थेट विषयाला सुरुवात करूया सर. जसं मी मगाशी म्हटलं, आता सध्याचा ज्वलंत विषय आहे टॅरिफचा, आणि टॅरिफमुळे आपण बघतोय की अमेरिका आणि आपल्यात असेल जी जगातली महासत्ता म्हटली जाते त्याच्यामधले संबंध जे आहेत ते काहीसे तणावपूर्ण आहेत. तर अंतराळ दिनाच्या मोहिमेवर किंवा त्या पार्श्वभूमीवर आपण जी मुलाखत घेतोय तर जाणून घ्यायला आवडेल की हे जे संकट घोंगावत आहे त्याचा अंतराळ मोहिमांवर भारताच्या किंवा इस्रोच्या मिशन्सवर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो. म्हणजे आता काही आपले महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्स आहेत जसे गगनयान असेल किंवा चंद्रयान 4 असेल, तर टॅरिफ वॉरचा या सगळ्यावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो, काय सांगाल? सर्वप्रथम तुमच्या सर्व दर्शकांना अंतराळ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या 3 वर्षापासून हा अंतराळ दिन आपण साजरा करत आहोत आणि या दिनानिमित्त जे एक सेंटिमेंट असतो, एक जो भाव आहे जनतेमध्ये, जनमानसात, हा भाव अगदी पॉझिटिव्हिटीचा आहे. त्याच्यामध्ये कुठेही जिओपॉलिटिक्सचा तसा काही उल्लेख येत नाही. भारताची प्रगती, तांत्रिक प्रगती, वैज्ञानिक प्रगती ला जोडून आपण या दिवसाला पाहतो. आणि या दिवसाची सुरुवात चंद्रयान 3च्या यशस्वी कारकिर्दीमुळे झालेली आहे, त्या मोहिमेमुळे झालेली आहे. त्या दिवशी जेव्हा भारताचं चंद्रयान 3 हे चंद्राच्या सरफेसवर जेव्हा लँड झालं, त्या सरफेसवर लँड केल्यानंतर आपण एक ठाम आपली एक आयडेंटिटी क्रिएट केली. आपलं भारताने स्वतःचं अंतरिक्षामध्ये एक स्वतःचं एक व्यक्तिमत्व, एक देश म्हणून एक स्थापित केलं. एक कॅरेक्टरिस्टिक असतो प्रत्येक देशाचा, तो स्थापित केला आणि त्याची भरपूर चर्चा झाली, त्याचं भरपूर कौतुक झालं. त्या मोहिमेमध्ये अनेक देशांचं त्याच्यामध्ये सहकार्य होतं आपल्याला, इन्क्लुडिंग युनायटेड स्टेट्स. त्याचंही सहकार्य होतं, कारण त्यांनी त्यावेळेस आपल्याला त्यांचं डीप स्पेस कम्युनिकेशन नेटवर्क आपल्याला ऑफर केलं होतं. हा नेटवर्क कसा असतो की तुमच्या पूर्ण पृथ्वीवर त्यांचे 3 अँटिने आहेत, मोठे मोठे 64 किंवा 70 मीटरचे हे अँटिने, रुंदीचे अँटिने असतात. डिश असते, खूप खूप मोठी डिश असते. आणि त्या डिशमुळे तुम्ही डीप स्पेसमध्ये जे जाणारे तुमचे यान आहेत त्यांच्याशी एक संपर्क साधू शकता, जे छोट्या डिशेसला ते पॉसिबल नाही. तर आपल्याकडे भारतामध्ये एक स्वतःची डिश आहे बँगलोर जवळ, पण आणखीन 2 डिशेसची गरज असते. तर आपल्याला अमेरिकेने त्यांची एक कॅलिफोर्निया मधली डिश आहे, एक मड्रिड स्पेन मधली डिश आहे, आणि कॅनबेरा ऑस्ट्रेलिया मधली डिश आहे. या डिशेस, या अँटेना आपल्याला ऑफर केल्या होत्या आणि त्याचा पुरेपूर आपण वापर करून एक यशस्वी मोहीम पार पाडली होती. अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेसोबत आपले घनिष्ठ पद्धतीचे संबंध तयार झाले होते, ते आहेत मी असं म्हणेन. आणि त्या संबंधांमध्ये 2 आणखीन स्पेस मिशन्स तयार झाले. एकाचं नाव आहे निसार, याची नुकताच लॉन्च झाला होता, नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार सॅटेलाइट. आणि दुसरा मोहीम अशी जी कमर्शियल स्वरूपाची होती, ज्याच्यामध्ये भारताने एक ठराविक रक्कम देऊ करून ॲक्झियम 4 या मिशनवर भारतीय जे विंग कमांडर शुभांशु शुक्ला जे आहेत त्यांना आपण तिथे त्या मोहिमेवर पाठवलं. आणि त्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अनेक एक्सपेरिमेंट्स केल्या. ते एक्सपेरिमेंट्स केल्यानंतर ते परत पृथ्वीवर परतले आणि आता ते परत भारतात परततील कधीही. आता झालं असं आहे की अचानक जेव्हा 22 एप्रिल 2025 पहलगामवर अतिरेकी हल्ला झाला,
त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये जेव्हा अगदी इनोसंट लोक मरण पावले, त्यांना मारण्यात आलं आणि धर्म विचारून मारण्यात आलं, तर त्यावेळेस आपण असा पवित्रा घेतला की या टेररिझमला आपल्याला कुठेतरी एक पिन डाऊन करावं लागणार आहे. आणि आपण तेच केलं. जेव्हा ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली, आपण ते पिन डाऊन नुसतंच त्या टेरर कॅम्प्सवर नाही केलं, तर आपण पाकिस्तानी आर्मीवर केलं. कारण ही थिअरी म्हणजे ही जी रियालिटी आहे, इट वॉज नेव्हर अ थिअरी, इट वॉज ऑलवेज अ रियालिटी. फक्त ते आपल्याला तो पुढचं पाऊल उचलायचं होतं की ती रियालिटी की पाकिस्तानी आर्मी ही बॅकर आहे या टेररिझमची, हे आपण सिद्ध केलं. आणि जेव्हा आपण ऑपरेशन सिंदूर मार्फत जेव्हा अटॅक सुरू केले, तर तेव्हा पाकिस्तानी तर किंचाळले. आपल्याला असं वाटलं होतं की चायना किंचाळेल किंवा चायना आपल्या अंगावर येईल, इट वुड ओपन अप अ टू फ्रंट अटॅक. पण तसं काही झालं नाही. चायनाने काहीच अटॅक उघडला नाही. रादर असं झालं की पहिली जी जो हस्तक्षेप झाला तो अमेरिकेकडून झाला की, आणि त्यानंतर जे वारंवार प्रेसिडेंट ट्रम्प म्हणत गेले की माझ्यामुळे हे युद्ध थांबलं, माझ्यामुळे युद्ध थांबलं. सो हे पाहता एक गोष्ट लक्षात आली की यापुढे अमेरिकेसोबत आपल्याला थोडंसं दक्षतेने, थोडंसं चाचपडून आपल्याला पुढचे पावलं उचलावी लागतील. आणि तसंच झालं. मे महिना उलटून गेला, जून उलटून गेला, जुलै उलटून गेला. जुलै येता येता आपल्याला टॅरिफच्या धमक्या यायला लागल्या. बरं, टॅरिफच्या धमक्या या सर्टन सेक्टर्स मध्ये आहेत, जसं ऍग्रिकल्चर आहे, डेअरी आहे, या सेक्टर्स पुरते सीमित आहे. तर तुम्ही जर मला म्हणाल की याचा डायरेक्ट इस्रोच्या काही मोहिमांवर फरक पडेल, मला असं वाटत नाही फरक पडेल. पण काय होणार आहे की जे आपले येत्या काळातले जे मिशन्स आहेत, ज्याच्यावर आपण अमेरिकेचा सपोर्ट घेत होतो, तो कितपत आपण त्यांच्याकडून तो सपोर्ट घ्यावा, ह्याचा आपल्याला परत एकदा विचार करावा लागेल. कारण हा देश असा आहे जो इथे आपली खूप मोठी भारतीय मूळचे लोक राहतात. आपण त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना देतो. आपली लोक तिकडे अगदी हुरूप येऊन खूप अगदी आदराने, नीटनेटकेपणाने टॅक्सेस भरतात तिथले. आणि एक चांगलं आयुष्य, एक चांगल्या सिटीजन सारखं, अमेरिकन सिटीजन सारखं किंवा ग्रीन कार्ड होल्डर असतील तर ग्रीन कार्ड होल्डर सारखं ते तिकडे वावरतात. अगदी रिस्पॉन्सिबली वावरतात, जबाबदारीने वावरतात. पण जर भारतावर होणाऱ्या वारंवार आतंकवादी हल्ल्यांवर जर अमेरिका कुठला एक ठोस उपाय घेणार नाही आहे, आणि जर आपण तो घेतला तर आपल्यावर जर अशी बंधनं जर घालणार असतील, तर आपल्याला एक गोष्ट फार त्वरित करावी लागेल. ती म्हणजे तुमच्या देशाचे जे सामरिक कार्यक्रम आहेत, त्या सामरिक कार्यक्रमांमध्ये अमेरिकेचा किती हातभार आहे, किंवा कुठल्याही देशाचा, कुठल्याही पाश्चात्य देशांचा किती त्याच्यामध्ये योगदान आहे, याची एक रिअसेसमेंट होणं गरजेचं आहे त्याचं. याचं कारण असं की भारतासाठी डिफेन्स, आणि डिफेन्समध्ये एरोस्पेस पण येतं, डिफेन्स, न्यूक्लिअर आणि स्पेस हे तुमचे सामरिक उपक्रम आहेत देशाचे. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेही आपण कॉम्प्रोमाइज, या तिन्ही प्रोग्राम्स मध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि त्यापैकी अंतरिक्ष आणि जो न्यूक्लिअर प्रोग्राम आहे हा डायरेक्टली प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये येतो. म्हणजे धोरणकर्त्यांनी अशी रचना बनवली आहे देशाच्या गव्हर्नन्सच्या ऑर्गॅनोग्राम मध्ये की प्राईम मिनिस्टर शिवाय कुणीही दुसरं स्पेस आणि न्यूक्लिअर बाबत बोलत नाही. इट हॅज बीन गिव्हन टू द व्हेरी टॉप ऑफिस ऑफ दिस कंट्री. तर त्या टॉप ऑफिसमध्ये या ज्या दोन उपक्रमांना कुठल्या प्रकारची बाधा होऊ शकते का, याचा आपल्याला विचार करावा लागेल. इज इट वल्नरेबल टू डिपेंडन्स, इज इट वल्नरेबल टू रिलायन्स, इज इट वल्नरेबल टू फॉरेन फंडिंग, इज इट वल्नरेबल टू इंटरफेरन्स, हे बघावं लागेल. तर ह्याचा आपल्याला भरपूर विचार करावा लागणार आहे धोरणात्मक स्तरावर. मला वाटत नाही की इस्रोच्या काही मोहिमांवर त्याचा काही परिणाम इमिडिएटली होईल, कारण गेल्या काही वर्षांमध्ये इस्रोनी ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात काही रॉकेट लॉन्चेस केलेले नाही आहेत.
सध्या एक थोडस पुनर्बांधणीचा एक पूर्ण परिश्रम चालू आहे इस्रोमध्ये, कारण वी आर मुव्हिंग अवे फ्रॉम PSLV टू SSLV अँड अदर न्यू रॉकेट सिस्टम्स. आणि त्यापैकी PSLVचं आणि स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल जो नवीन रॉकेट जो आपण बनवला आहे छोट्या सॅटेलाइट्ससाठी, त्या दोन्ही रॉकेट्सचं सध्या प्रायव्हेटायझेशन कडे कल चालू आहे. सो HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला SSLV ची जबाबदारी दिलेली आहे, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी दिलेली आहे, ती अनाऊन्स झालेली आहे. आणि PSLVचं पण येत्या काळात एखादी कुठली मोठी एक अनाउन्समेंट होऊ शकते, ज्यामध्ये ज्या कंपन्यांनी ऑलरेडी PSLVच्या साठी कंपोनेंट सप्लाय केलेले आहेत, जसे L&T असो, गोदरेज एरोस्पेस असो, वालचंद नगर असो, HAL पण आहे त्यामध्ये. तर या सगळ्या कंपन्यांनी ज्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये PSLVचे सब कंपोनेंट्स बनवलेले आहेत, त्यांनाच कदाचित भारत सरकार असं म्हणेल की तुम्ही सगळे एकत्र या आणि कॉन्सॉर्टियम बनवा, आणि त्या कॉन्सॉर्टियम मार्फत PSLVचं तुम्ही कमर्शियल मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात करा, जेणेकरून जे इस्रोला जमत नाहीये सध्या, कारण इस्रो ही कंपनी नाहीये, ही एक एजन्सी आहे. जे इस्रोला जमत नाहीये ते या कंपन्यांना जमेल. आणि मुळात तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठातून अनेक किंवा इव्हन डोमेस्टिक बाजारपेठातून अनेक जे सॅटेलाइट्स येत्या काळामध्ये लॉन्च करायचे, त्या सॅटेलाइटसाठी तुम्हाला एक मार्केट अगदी मिळेल. फक्त वेन यू डू दॅट, तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये SpaceX, रॉकेट लॅब्स अशा कंपन्या तुमच्या कॉम्पिटिटर्स म्हणून उतरणार आहेत. सो तिकडे चुरस खूप अगदी जोरात होणार आहे. सो हे सगळं पाहता आणि एकंदरीतच की भारत हा येत्या काळामध्ये जगाची तिसरी मोठी अर्थसत्ता होणार आहे. आणि आपल्याला तिसरी मोठी अर्थसत्ता झाल्यानंतर जे पहिले दोन आहेत आपल्या पुढे जे आहेत, त्यांना कुठेतरी थोडंफार का होईना पोटात दुखणारच आहे. तर त्यांची पोटदुखी बघता आपल्याला काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. आणि स्पेस प्रोग्राम इन पर्टिक्युलर हा आपला फार जवळून आपल्याला तो रिस्ट्रक्चरिंग आणि रिफॉर्म्स पुढे कंटिन्यू करावे लागतील. नक्कीच. तुम्ही आता बोलताना सर सामरिक भागीदारी किंवा फंडिंगचा उल्लेख केला, तर भारताचे अनेक परकीय अंतराळ भागीदार आहेत, मग ते ESA असेल किंवा NASA असेल. तर हे जे टॅरिफमुळे जो तणाव निर्माण झालाय, तर ह्या अशा भागीदारांसोबतच्या पार्टनरशिप्सवर म्हणजे मग ते तंत्रज्ञान हस्तांतरण असेल किंवा डायरेक्ट फंडिंग असेल, त्यावर काही परिणाम होऊ शकतो का? ते धोक्यात येऊ शकतात का? काय सांगतो? बघा, नुकताच काय झालं की गेले 3-4 वर्ष जेव्हापासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू झालं, तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेने आपल्याला सांगितलं की, भारताला सांगितलं की तुम्ही रशियातलं तेल विकत घ्या, ते रिफाईन करा आणि रिफाईन करून तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये ते सप्लाय करा, जेणेकरून तेलाचे भाव स्टेबिलाइज राहतील. ते जर भारताने केलं नसतं तर तेलाचे भाव अगदी गगनाला भिडले असते. हे आपण अगदी प्रामाणिकपणे जगाच्या हितामध्ये केलं. त्याचा परिणाम आज असा झाला की युरोपियन युनियनने जेव्हा आता त्यांना वाटायला लागलंय की युक्रेन आणि रशियातलं युद्ध थोडंसं शमायला लागलेलं आहे, थोडंसं शांत व्हायला लागलेलं आहे, त्यांनी पहिली तोफ त्यांची जी आहे ती भारतावर दाखली. कशी काय? त्यांनी नयारा नावाची जी कंपनी जी अनेक महिने रशियातल्या तेलाला रिफाईन करून रिफाईंड पेट्रोलियम प्रोडक्ट्स बनवून जगात सप्लाय करत होती, त्याला सँक्शन करायचा प्रयत्न केला. तेच नव्हे तर मायक्रोसॉफ्ट जे नयाराच्या ऑपरेशन्समध्ये, सायबर ऑपरेशन्समध्ये, नयाराच्या कम्प्युटर IT ऑपरेशन्समध्ये जे महत्वाचा घटक होता मायक्रोसॉफ्टचा, क्लाउड असो किंवा ऑल दी ऑपरेटिंग सिस्टम्स, तर मायक्रोसॉफ्टनी त्यांना डिनायल ऑफ सर्व्हिस केली की आम्ही यापुढे तुम्हाला सर्व्हिस देणार नाही. सो ही जी धमकी आहे, ही जी दादागिरी आहे, ही आपण लक्षात घ्यावी, कारण ही दादागिरी इतर सेक्टर्समध्ये पण रिफ्लेक्ट उद्या होऊ शकते. तर युरोपियन युनियन आणि युरोपियन स्पेस एजन्सी हे दोन वेगळ्या एजन्सीज आहेत. युरोपियन युनियन हा समूह आहे सगळ्या सरकारांचा, आणि युरोपियन स्पेस एजन्सी ही एक इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे.
युरोपियन युनियनची स्वतःची एक वेगळी स्पेस एजन्सी आहे ज्याचं नाव आहे EU स्पेस एजन्सी. सो युरोपमध्ये अनेक देशांच्या स्वतःच्या स्पेस एजन्सीज आहेत, नॅशनल स्पेस एजन्सीज आहेत. देर इज युरोपियन स्पेस एजन्सी ESA and there is EU स्पेस एजन्सी which is the third one, which is the newest one. आता येत्या काळामध्ये जेव्हा EUनी हा सँक्शन करायचा निर्णय घेतला तेव्हा युरोपमधल्या अनेक देशांनी त्याच्यावर त्याला विरोध केला, त्या निर्णयाला विरोध केला, कारण त्यांचे इंडिव्हिज्युअली भारतासोबत संबंध चांगले आहेत. तर त्या विरोधामुळे मायक्रोसॉफ्टनी सर्व्हिस रिझ्यूम केली. पण काय होतं की उद्याच्या घडीला जर युरोपियन युनियनला म्हणा किंवा युरोपमधल्या इतर देशांना भारतासोबत जर ट्रेड अग्रीमेंट्स करायच्या असतील तर त्या ट्रेड अग्रीमेंट्स करायच्या असतील तर असे तुम्ही निर्णय घेऊ नाही शकणार. तुम्ही भारतावर जी इम्पिरियल जी दादागिरी म्हणता येईल, जे अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून जी चालू आहे ती तुम्हाला यापुढे करता येणार नाहीये, कारण भारत आज एक स्वबळावर स्वतःच्या पायावर उभा राहिलेला देश आहे. ह्याची तशी आंतरराष्ट्रीय बाजारपेठावर अशी काही डिपेंडन्सी नाहीये. आपण एक मोठं इंटरनल डोमेस्टिक कन्झ्युमर मार्केट आहोत आणि तशी काही आपल्याला कुठल्या देशावर आपण अवलंबून नाही आहोत फॉर एक्सपोर्ट. रादर हे देश आहेत जे भारतावर अवलंबून आहेत, कारण जर भारताकडून किंवा आशियातल्या इतर देशांकडून जर ह्यांच्याकडे कुठला सप्लाय जाणार नसेल रॉ मटेरियल्सचा म्हणा किंवा फिनिश गुड्सचा, तर हे अनेक देश आहेत यातले जे अगदी कोलमडून जातील. तर युरोपियन स्पेस एजन्सी म्हणा किंवा EU स्पेस एजन्सी किंवा युरोपमधल्या ज्या नॅशनल स्पेस एजन्सीज आहेत हे थोडंसं अगदी केअरफुल विचार करतील असं मला वाटतंय, आणि ते भारतासोबतच्या भागीदारीला कुठेही तडा जाऊ देणार नाहीत असं मला वाटतंय, कारण त्याच्यामध्ये त्यांचं हित समावलेलं आहे. नुकताच आपण UK सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट केलेली आहे. तशीच फ्री ट्रेड अग्रीमेंट युरोपियन युनियन सोबत आणि युरोपमधल्या अनेक देशांसोबत व्हायची शक्यता आहे येत्या काळामध्ये, येत्या काही महिन्यांमध्ये. सो युरोप सोबत मला वाटत नाही की टेक्नॉलॉजी ट्रान्सफर किंवा अशा मुद्द्यांवर चर्चा तर होईल, ऑफकोर्स निगोशिएशन्स पण होतील, अगदी जोरदार होतील, पण मला वाटतं की कुठला तरी मधला मार्ग इझिली निघू शकतो. कारण युरोपला माहिती आहे हे की भारताने जरी तेल विकत घेतलं रशियाचं, भारताने कधीही रशियाला असं प्रोत्साहन केलं नाही की तुम्ही युद्ध कंटिन्यू करा. म्हणजे इव्हन युक्रेनला पण आपण कधी असं सांगितलं की तुम्ही युद्ध कंटिन्यू करा आणि तुमच्या युद्धातून आम्ही फायदा मिळवण्याचा प्रयत्न करू. आपला कधीच तसा पवित्रा नव्हता. आपण नेहमीच असं म्हणत आलेलो आहे की दिस इज नॉट अन एज ऑफ वॉर. प्रधानमंत्र्यांनी हे नेहमीच सांगितलेलं आहे आणि आपण तिथे परत शांती नांदावी यासाठी प्रयत्नशील आहोत. पण तेच अमेरिकेसोबत होईल का मला वाटत नाही येत्या काळामध्ये, कारण ज्या प्रकारे अमेरिकेने आपल्यावर 50% टॅरिफ लावलेले आहेत, त्यानंतर त्यांनी असीम मुनीर जे पाकिस्तानचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत, मी त्यांना फील्ड मार्शल तसं मानत नाही कारण ती स्वतःलाच दिलेली पदवी आहे, पण जे कोणी ते आहेत त्यांना तुम्ही भारतावर किंवा इव्हन जगावर हल्ला ते हल्ला करतील अशी धमकी देण्यासाठी एक स्टेज प्रोव्हाइड केलेला आहे. त्यांनी ती धमकी जी दिली असीम मुनीरनी ती वॉशिंग्टन मधून दिलेली आहे. त्यांनी जर ती इस्लामाबाद वरून रावलपिंडीतून दिली असती तर आपण समजलं असतं की हे नेहमीच त्यांचं रडगाणं आहे. पण ती धमकी जर वॉशिंग्टन मधून येत असेल आणि वॉशिंग्टन मधून दुसरे कुठलेही सरकारी सूर त्याच्या विरोधात जर येत नसतील तर आपण हे समजावं की अमेरिकेचा एक त्याला टॅसिट सपोर्ट आहे त्या धमकीला. त्यांनी काय धमक्या दिल्या? त्यांनी पहिली धमकी अशी दिली की आम्ही तुमच्या जामनगरला उडवू. दुसरी धमकी त्यांनी अशी दिली की तुमच्या भारताच्या ईस्टर्न फ्रंटियर्स वरून तुमच्यावर हल्ला करू, म्हणजे पश्चिमेतून नव्हे तर पूर्वेतून तुम्हाला हल्ला करू. आणि तिसरी धमकी अशी की आमच्या न्यूक्लिअर आम्हाला जर काही झालं तर आम्ही अर्ध्या जगाला घेऊन बुडू. जर पाकिस्तानची दुश्मनी जर भारतासोबतच आहे तर तुम्ही अर्ध्या जगाला का घेऊन बुडताय? अर्ध्या जगाचा त्याच्यामध्ये काय दोष आहे?
त्याचा दोष नाही आहे. तर हे कोणीतरी कुणाची तरी तिकडे बॅकग्राऊंड मध्ये सपोर्ट आहे आणि हा सपोर्ट बघितल्यानंतर भारत सरकार मला असं वाटतंय की आणखीन केअरफुल होणार आहे, खासकर ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन सोबत, आणि खूप सावधतेने वागून अनेक जे आता ऑनगोईंग जे उपक्रम आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील त्याच्यावर थोडंसं आपण एक रिअसेसमेंट करायला घेऊ असं वाटतंय. सो डिस्पाइट द ग्रेट सक्सेस ऑफ निसार, डिस्पाइट द ग्रेट सक्सेस ऑफ ॲक्सियम 4 मिशन, मला असं वाटतंय की सापशिडीच्या खेळात आपण जुलै महिन्यामध्ये किंवा अगदी मे महिन्यामध्ये जेव्हा तो हल्ला झाला पहलगामचा, आपण अगदी त्या सापाच्या तोंडाजवळ पोचलो आणि गेल्या 3 महिन्यामध्ये आपण घसरून घसरून खाली येऊन त्या शेपटीपाशी आलेलो आहोत. नक्कीच. भारताच्या अवलंबनात्वाचा तुम्ही उल्लेख केलात आणि भारताने अधिक सतर्क म्हणजे अलर्ट राहण्याची गरज आहे असंही तुम्ही म्हणालात. यावरच मला विचारायला आवडेल की अंतराळ मोहिमेविषयी आपण बोलतोय किंवा अंतराळ क्षेत्राविषयी बोलतोय, तर या क्षेत्रात आता कुठेतरी भारताने आत्मनिर्भरता या ज्या त्यांचं विजन आहे किंवा मिशन आहे त्याला अधिक चालना देण्याची गरज आहे, जेणेकरून आपोआपच अवलंबत्व कमी होईल आणि पिक्सेल स्कायरूट सारख्या ज्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्या आहेत तर त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढवण्यासाठी आता भारताने कशा प्रकारे धोरण अवलंबणं गरजेचं आहे, काय वाटतं? कसं आहे की आत्मनिर्भरता हा जो कॉन्सेप्ट आहे, हा जो याची या शब्दाची जी समज आहे देशामध्ये ही मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित आहे की आपण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आत्मनिर्भर व्हायचं. जे आपण इतके दिवस आपण इम्पोर्ट करत होतो, निर्यात करत होतो, ती निर्यात थांबावी आणि त्याच गोष्टी ज्या इथे सहज बनवू शकतात तिकडे आपण त्या बनवायला सुरुवात करावी. ही इतक्या गेल्या जेव्हापासून आत्मनिर्भरतेचं एक आपल्याला कौल दिला होता प्रधानमंत्र्यांनी कोविड पॅन्डेमिक पासून, तेव्हापासूनची एक समज रुजू झालेली आहे. पण तीच आत्मनिर्भरता आपल्या व्हेंचर फायनान्सिंग मध्ये आहे का? आपल्या स्टार्टअप्सला आज कोण फायनान्स करत आहे? तो फायनान्स करणाऱ्या ज्या एंटिटीज आहेत त्या सगळ्याच काही भारतीय मूळच्या आहेत का? का हा फायनान्सिंग आपल्या स्टार्टअप्सला आंतरराष्ट्रीय सोर्सेस मधून येतोय? बरं ठीक आहे, आपण स्पेस सेक्टरमध्ये FDI आणला 100%, 75%, 50% असे वेगवेगळे त्या स्टेजेस मध्ये तो लावलेला आहे. पण जेव्हा स्टार्टअपला एखाद्या फंडिंग होते तर ती फंडिंग होताना आपण हे पाहतोय का की फंडिंग कुठून येते, त्या व्हेंचर कॅपिटलिस्टचे त्यांच्या काय महत्वाकांक्षा आहे, तो पैसा का गुंतवला जातोय, तर याबद्दल आपल्याकडे अजूनही मला वाटतं की समज फार नाही आहे. फॉर इन्स्टन्स अमेरिकेमध्ये अनेक व्हेंचर कॅपिटल फर्म्स आहेत ज्यांचे लिंकेजेस चायना सोबत आहेत, पाकिस्तान सोबत आहेत. तर अगदी आपण डोळे झाकून त्यांच्याकडून पैसे घेऊत का? किंवा अगदी आपण आपल्या स्टार्टअप्स मध्ये आणि खासकर स्पेस स्टार्टअप्स हे देशाच्या, जसं मी आधीच सांगितलं होतं की देशाचा जो स्पेस प्रोग्राम आहे हा एक सामरिक कार्यक्रम आहे, उपक्रम आहे भारताचा. जोपर्यंत भारत देश आहे तोपर्यंत स्पेस प्रोग्राम राहणार आहे आणि जोपर्यंत स्पेस प्रोग्राम आहे भारतात तोपर्यंत भारत देश आहे. सो हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण जेव्हा देशाची बांधणी सुरू झाली 45 मध्ये, जेव्हा आपल्याला कळलं की आता आपण स्वातंत्र्य आपल्याला मिळणार आहे, तेव्हापासून हे दोन उपक्रम आपल्याकडे आहेत. सो दे प्रिडेट आवर इंडिपेंडन्स. तर हे होत असताना इतके वर्ष 2000 पर्यंत आपण त्या सेक्टरला गव्हर्नमेंटच्या हातामध्ये ठेवलं होतं. गव्हर्नमेंटनी त्या सेक्टरमध्ये रिफॉर्म्स का घडवले? कारण त्यांना असं कळलं की देशामध्ये खूप मोठा टॅलेंटचा पूल आहे. तो सगळ्याच काय टॅलेंटचा पूल इस्रोमध्ये येऊन काम करू शकत नाही, पण तो इस्रोची मदत करू शकतो, तो इस्रोला हातभार लावू शकतो बाहेर बसून. यासाठी आपण त्या सेक्टरला ओपन अप केलं. पण त्याचा गैरसमज असा झालेला आहे की सेक्टर इज कम्प्लिटली लिबरलाइज्ड. कमर्शियल स्पेस इकोसिस्टम हा काही त्या सामरिक उपक्रमाचा भाग नाही आहे. इथे आपला प्रायमरी आपला मुद्दा आहे की आपल्याला
पैसे कमवायचे आहेत, आपल्याला इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्युट करायचं आहे. ओके, ही एक समज तयार झालेली आहे. तुम्ही इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्युट करा, त्याच्यामध्ये काहीच गैर नाहीये, पण इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्युट करता करता तुम्हाला हे बघायचं आहे की तुम्ही इकॉनॉमिक सिक्युरिटीला बाधा पोचवत नाही, तुम्ही भारताच्या नॅशनल सिक्युरिटीला बाधा पोचत नाही आहात. कारण उद्या तुम्हाला तुमच्यावर इकॉनॉमिक कोअर्जनच्या नुसार हल्ला होऊ शकतो, उद्या तुमच्यावर सँक्शन्स लागू शकतात, उद्या तुमच्या स्टार्टअप्सला इतर देशातील बसलेले जे व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत किंवा इव्हन कस्टमर्स आहेत, ते तुमच्या स्टार्टअप्सला तिकडे त्यांच्या देशात घेऊन जातील आणि तुम्ही ज्यांना इतके वर्ष कुरवाळलं, त्यांचं प्रोत्साहन केलं, त्या स्टार्टअप्स तुमचे अगदीच होत्याहून नव्हते होतील. तर हे सगळं पाहता आपल्याला, आणि टॅरिफचं पुढचं पाऊल काय? टॅरिफचं पुढचं पाऊल हे सँक्शन आहे, आणि सँक्शनचं पुढचं पाऊल म्हणजे सेकंडरी सँक्शन आहे. आपल्याला सेकंडरी सँक्शनची ऑलरेडी धमकी आलेली आहे. हा, डोनाल्ड ट्रम्पनी टॅरिफ्स लावलेले आहेत. नेटो मध्ये जे बसलेले आहेत नेदरलँडचे भूतपूर्व लीडर मार्क रुटनी सांगितलंय की तुमच्यावर काउंटर सँक्शन, सेकंडरी सँक्शन्स लागतील भारतावर, ब्राझीलवर आणि चायनावर. तर ही धमकी आलेली आहे. तो हे त्याचं पुढचं पाऊल आहे. सो जर एस्कलेशन लॅडरवर हे सगळं लागत गेलं, वी विल हॅव टू प्रोटेक्ट आवर स्टार्टअप्स. आणि कसं असतं, स्टार्टअप्स किंवा कुठलाही व्यवसाय असो, व्यवसाय कस्टमर मागतो, बिझनेस मागतो. तर भारत सरकार, केंद्र सरकार आणि इवन राज्य सरकार भारतातील, या सगळ्यांचं कलेक्टिव्हली एक जबाबदारी बनते की तुम्ही यांना बिझनेस द्या, तुम्ही ह्यांचे क्लायंट्स बना. तुम्ही जर ह्यांचे क्लायंट्स बनलात तर ह्यांना कुठे आंतरराष्ट्रीय बाजारपेठात जायची गरजच नाही पडणार. का गरज पडेल? पण तुम्ही जर स्लो राहाल, तुम्ही जर अगदी तुमच्या गतीने, मंद गतीने जर तुम्ही म्हणाल की हा ठीक आहे, बघू, आम्ही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देऊ, बघूया, आम्हाला अजून वेळ लागणार आहे. स्टार्टअप्स दे आर, म्हणजे ते अगदी कट टू कट बजेट्सवर काम करतात. कॉम्पिटिशन कट थ्रोट आहे परत, त्यामुळे त्यांना जिकडे व्यवसाय मिळेल तिकडे जाणार. तर मी म्हणत नाही की स्टार्टअप्सची ह्याच्यामध्ये चूक आहे. ह्याच्यामध्ये अख्खा जो इकोसिस्टम आहे स्पेसचा, तो कुठेतरी त्यांनी स्वतःचीच दिशाभूल करून घेतलेली आहे. त्यांना असं वाटतं की हे सगळं छान छान आहे, हे सगळं छान छान करता येईल. असं नाही होत. टॅरिफ आणि सेकंडरी सँक्शन्स हे तुम्हाला मिळालेले, इट्स अ पॅट ऑन युअर नकल्स. तुम्हाला फक्त आता हातावर एक मार मिळालेला आहे, आणि तिथेच आपण सावध झालं पाहिजे. आणि आपल्या स्टार्टअप्सला देशी गुंतवणूक, स्वदेशी गुंतवणूक, आपल्या स्टार्टअप्सला एक स्वदेशी बाजारपेठ हे मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे. सर, भारत स्पेस डिप्लोमसीच्या धर्तीवर, म्हणजे अमेरिकेव्यतिरिक्त इतर जे विकसनशील देश आहेत त्यांच्याबरोबरही सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न करतोय. इतर कुठल्याही क्षेत्रात असेल किंवा स्पेसिफिक स्पेस क्षेत्रात असेल, तर हे जे जागतिक टॅरिफ युद्ध सगळी जी ढवळाढवळ सध्या होतीये, त्याचा या सहकार्यावर, म्हणजे अन्य देशांचं भारतासोबत असलेल्या सहकार्यावर काही परिणाम होऊ शकतो का? म्हणजे किती गंभीर परिणाम होऊ शकतो याचा? टॅरिफचा इमिडिएटली, जसं मी सांगितलं तसं काही लगेच असा गंभीर परिणाम व्हायची शक्यता दिसत नाहीये, कारण ते आपल्या सेक्टर्समध्ये नाही, ते वेगळ्या सेक्टर्समध्ये आहेत. पण जर या देशांनी ठरवलं की भारताला महत्वाच्या कंपोनंट्स असो किंवा काही महत्वाचे मटेरियल्स असो, याचा सप्लाय आपण थांबवूया, त्याला भारताला तिकडे आपण त्रास देऊया त्या सप्लाय चेन्स मध्ये, तर मग त्याचा परिणाम होऊ शकतो. कधीही कुठल्याही सेक्टरमध्ये, हायटेक सेक्टरमध्ये जेव्हा अनेक कंपोनंट्स येऊन तुमचा एक सिस्टम बनतो, तिकडे तुमची पूर्णपणे तुम्ही आत्मनिर्भर नाही होऊ शकत. तुम्हाला कुठे ना कुठे आंतरराष्ट्रीय पार्टनर्सची गरज लागते. आणि भारत हा आंतरराष्ट्रीय पार्टनर्सला एकत्र घेऊनच चालणारा देश आहे. पण होतं काय की आपल्या
सॉफ्ट अप्रोचला कुठेतरी एक वीकनेस म्हणून पाहिलं जातं, आणि ते वीकनेस म्हणून पाहिल्यानंतर असे काही निर्णय घ्यायचं धाडस बऱ्याच देशांचं होऊ शकतं. सो जे नयारा सोबत झालं, मायक्रोसॉफ्टने केलं, तसंच सप्लाय चेन्सच्या दृष्टीने, कंपोनेंट्सच्या दृष्टीने स्पेस सेक्टरमध्ये पण होऊ शकतं. कारण कसं होतं की भारताने वोकली अगदी पब्लिक स्टेटमेंट्समध्ये जे मिनिस्टर ऑफ स्टेट जितेंद्र सिंग आहेत, ज्यांच्याकडे स्पेसचं खातं आहे प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये, त्यांनी वारंवार हे सांगितलेलं आहे की भारताची आंतरराष्ट्रीय स्पेस इकॉनॉमी जी आहे त्याच्यामध्ये भागीदारी सध्या 2% आहे. ती आम्हाला 2040 किंवा 47 पर्यंत 15% न्यायची आहे. आता हे म्हटल्यानंतर तुमचे जे इंटरनॅशनल कॉम्पिटिटर्स आहेत ते तुम्हाला अडथळा घालणारच, कारण तुम्ही बघितलेल्या स्वप्नांना कुठेतरी थांबवणं किंवा त्याला अडथळा घालणं हे स्वाभाविक आहे की तुमचा कॉम्पिटिटर करणार आहे. तर तुम्ही वोकल होता, तुम्ही आझादी का अमृत महोत्सवच्या काळामध्ये ते तुम्ही वोकली अनाउन्स केलं. इट वॉज सपोज टू इन्स्पायर द स्टार्टअप्स, पण त्याचा परिणाम असा एक पण होतो की इट ऑल्सो काइंड ऑफ अलर्ट्स युअर कॉम्पिटिटर्स. तर ते तुमच्या कॉम्पिटिटर्सला तुम्ही अलर्ट करून टाकलेलं आहे. तर ते कॉम्पिटिटर्स तुमच्या सप्लाय चेन्स मध्ये अडथळा घालायचा प्रयत्न करतील. सो म्हणून मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की आपण आपल्या स्टार्टअप्सला हे सांगावं की मित्रांनो, तुम्ही मोठे मोठे सिस्टम्स बांधायचा प्रयत्न करू नका. तुम्ही छोट्या छोट्या कंपोनेंट्स मध्ये महारत तुम्ही मिळवा. ती महारत मिळवल्यानंतर मग तुम्ही आपलं जे आत्मनिर्भरता आहे देशाची त्याच्यावर काम करा. पण स्टार्टअप्स आर ऑल्सो व्हेरी यंग, त्यांच्यामध्ये खूप जोश असतो. त्यांच्यासमोर एक आदर्श अनेक अमेरिकन युरोपियन स्टार्टअप्सनी ठेवलेला आहे, तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. पण अमेरिकेचं जगाबद्दलचा दृष्टिकोन, युरोपचा जगाबद्दलचा दृष्टिकोन, सेम विथ चायना अँड दॅट ऑफ इंडिया, खूपच वेगळं आहे. तर आपण आपल्या काय गरजा आहेत, आपली काही स्वप्नांना आपण आपल्याच मनामध्ये उरामध्ये बाळगून ठेवायचं आणि आपण आपल्याच गरजांनुसार काम करायला सुरुवात करायची असं मला वाटतंय. कुठेही अमेरिकेच्या धर्तीवर किंवा युरोपच्या धर्तीवर कुठलंही पाऊल उचलायची आपल्याला गरज नाहीये, कारण आपला इतिहास वेगळा आहे, आपलं भविष्यही खूप वेगळं आहे त्यांच्यापासून, मे बी इवन ब्राईटर. तर पण विल हॅव टू वर्क इन दॅट मॅनर, आणि आपल्याला कुठेतरी आपलं वर्क कल्चर पण आपल्या स्टार्टअप्सला बदलावं लागणार आहे असं मला वाटतंय. तुम्ही त्याच सिलिकॉन व्हॅली मधल्या वर्क कल्चरवर काम करू शकणार नाहीत. तुम्हाला स्वतःच एक वर्क कल्चर तयार करायचं आहे ज्याच्यामध्ये पैशाला किंमत आहे, डॉलरला किंमत नाहीये. डॉलर बॅक स्टार्टअप्स जे असतात ते पैसे उधळू शकतात. भारतामध्ये पैसा आहे. भारत पैसा तुम्ही प्रायव्हेट इक्विटी फर्म्सला विचारा, व्हेंचर कॅपिटल फर्म्स जे आपले भारतातील आहेत, भारतातले बेस्ड आहेत, ते इझिली 5, 10, 20 हजार कोटी रुपये आजच्या घडीला स्पेस साठीच म्हणजे अगदी उभे करू शकतात. पण स्टार्टअपची पण जबाबदारी बनते की मग तुम्ही पैसा तो अगदी प्रुडेंटली, अगदी काटकसरीने वापरावा. पण स्टार्टअप्सला असं वाटतं की अमेरिकन सरकारने स्पेसएक्सला इतके $1 मिलियन दिले, भारताने पण तितकेच $1 मिलियन आम्हाला द्यावे. असं काही होणार नाही. कारण अजून एक तर आजकाल तर हे प्रचलित झालेलंच आहे की डॉलरला कुठल्याही प्रकारचं बॅकिंग नाही. त्यांनी ते फक्त प्रिंट केलेली ती फियाट करन्सी आहे. आपला जो पैसा आहे, आपली जी करन्सी आहे ती गोल्ड बॅक्ड आहे आणि ती अगदी मेहनतीने कमवलेली आहे. सो त्यांच्या वर्क कल्चरला घेऊन आपण पुढे आपली कुठलीही प्रगती होणार. सो एक स्वदेशी प्रकारचं वर्क कल्चर बद्दलचं, पैशाबद्दलचं जे जागरण आहे ते आपलं व्हावं लागणार आहे इन अ क्विक स्पॅन ऑफ टाइम. नक्कीच. स्टार्टअपच्या या मानसिकतेला घेऊन खूप छान मुद्दा तुम्ही मांडलात सर. जाता जाता एक शेवटचा प्रश्न की सध्या जे टॅरिफ वॉर चालू आहे आणि आपण जी चर्चा केली की त्याचे काय विपरीत परिणाम होऊ शकतात,
ह्यातनं म्हणजे ह्या टॅरिफ संघर्षातनं कधी ना कधीतरी तोडगा निघेल किंवा एक सुवर्ण मध्य निघेल असं आपण म्हणूया. पण भविष्यात अशा प्रकारचे कुठले टॅरिफ किंवा अन्य प्रकारची जी जागतिक संकट आहेत ती लक्षात घेऊन आपलं जे स्पेस सेक्टर मधलं म्हणजे अंतराळ क्षेत्रातली जी प्रगती आहे भारताची ती कुठेही बाधित होऊ नये, अबाधित राहावी, यासाठी आता भारताने काय खबरदारी घेण्याची? खबरदारी 2-3 स्तरावर आहे. आज आपण ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी की भारताचा जो स्पेस प्रोग्राम आहे, उपक्रम आहे, अंतरिक्ष उपक्रम आहे, हा 3 स्तरावर चालतोय आहे. एक म्हणजे सिव्हिलियन, जो ज्याचं नेतृत्व इस्रोकडे आहे. दुसरं म्हणजे कमर्शियल, ज्याचं नेतृत्व अगदी सगळ्या स्पेस स्टार्टअप्समध्ये, मोठ्या कंपन्यांमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तिसरं म्हणजे डिफेन्स स्पेस एजन्सी, ही जी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे आहे. तर हे आधी नव्हतं. 2019 किंवा 20च्या आधी असं काही नव्हतं. 2019च्या आधी फक्त इस्रो हे सगळे या सगळ्या जबाबदाऱ्या मिलिटरीच्या म्हणा किंवा कमर्शियल म्हणा या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. भारत सरकारचा रिफॉर्म्स करायचा निर्णय अगदी योग्य होता. तेव्हा त्यांनी कॅपॅसिटी बिल्डिंग, एक मल्टिप्लायर इफेक्ट तयार व्हावा यासाठीच ते रिफॉर्म्स तयार केले. पण ते मल्टिप्लायर इफेक्ट होताना आणि स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी, त्यांचं प्रोत्साहन करण्यासाठी जेव्हा आपण खुल्या बाजारपेठेमध्ये त्यांना घेऊन गेलो, त्यांना इंटरनॅशनल स्टेक होल्डर सोबत चर्चा करायला लावली, तेव्हा आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. ती म्हणजे की वी आर एक्सपोजिंग दी स्टार्टअप्स टू सून टू ग्लोबल कोअर्सिव्ह फोर्सेस. तर खूप खूप त्यांच्या वयाच्या खूप सुरुवातीला, कारण स्टार्टअप्स पण ही एकतर याचे जे फाउंडर्स आहेत ते अगदी यंग असतात. त्यांना त्यांच्या तंत्रज्ञानाशिवाय किंवा त्यांच्या त्या स्टार्टअपच्या टीम शिवाय फार जगाची तेवढं एक्सपोजर मिळालेलं नसतं. तर आपण त्यांना इंटरनॅशनल कोअर्सिव्ह फोर्सेसला कम्प्लिटली त्यांना एक्सपोज करून टाकले. त्यापैकी जे अगदी प्रॉमिसिंग स्टार्टअप्स होते त्यांना या फोर्सेसनी उचलून घेतलेलं आहे आणि त्यांना कस्टमर्स दिले आहेत, त्यांना इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केलेली आहे. तर इकडे आपल्याला आता सावध व्हावं लागणार आहे की आता जे गेलेत ते गेलेत, पण यापुढे जे स्टार्टअप्स येणार आहेत त्यांना तुम्ही अगदी बरोबर स्कॅन करा, त्यांचं पालन पोषण करा. ते जर आउटपुट चांगला देत असतील तर त्यांना कॉन्ट्रॅक्ट्स द्या आणि मेक शुअर की ते अशाच देशांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतायत ज्या देशांमध्ये ऑपरेट करण्यासाठी तुम्ही भारत सरकार म्हणून क्लिअरन्स देत आहात. गेल्या 2 वर्षापूर्वी मी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेस मध्ये त्यांच्या दोघांच्या सांगड घालून एक अभ्यास केला होता. जवळपास 1.5 वर्षाचा अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासामध्ये मी जवळजवळ 15 देश MEA ला आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेसला शोधून दिले होते. हे 15 देश ईस्टर्न युरोप, आफ्रिका, साऊथ अमेरिका, साऊथ ईस्ट एशिया, सेंट्रल एशिया, वेस्ट एशिया मधले देश आहेत. आणि हे अगदी अनकन्व्हेन्शनल देश होते जिकडे आपल्या तंत्रज्ञानाला, आपल्या सर्व्हिसेसला, आपल्या टेक्नॉलॉजीला मागणी आहे. पण त्या देशांसोबत आज आपण फार काही चर्चा करतच नाही आहोत. त्यांच्यासोबतचा स्पेस मधला जो ट्रेड आहे, ट्रेड इन सर्व्हिसेस म्हणा, ट्रेड इन गुड्स म्हणा, टेक्नॉलॉजीज म्हणा, तो अगदी नगण्य आहे. असं का? हा प्रश्न भारत सरकारने स्वतःला विचारला पाहिजे. खासकर डिपार्टमेंट ऑफ स्पेस मध्ये बसलेले जे उच्च पदावर बसलेले जे अधिकारी आहेत त्यांनी प्रश्न हा विचारला पाहिजे की का तुम्ही प्रत्येक स्पेस बद्दलचं डिस्कशन हे अमेरिकेसोबतच, फ्रान्स सोबतच का होतंय, ऑस्ट्रेलिया सोबतच का होतंय? तुम्हाला ग्लोबल साऊथ मध्ये जायचं नाही आहे का? ग्लोबल साऊथ मध्ये खूप मोठी मागणी आहे, त्या मागणीला तुम्ही खत पाणी घालणार नाही आहात का? तिकडे तुम्ही लक्ष घालणार नाही आहात का? भारत सरकारने स्वतःच हे सांगितलेले आहे की भारत हा व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ आहे. तर त्याच ग्लोबल साऊथ मधून जर मागण्या येत असतील तर आपल्याला त्या मागण्या पुरवाव्या लागतील. आणि त्या मागण्या पुरवण्यासाठी आपल्याला एका कंट्रोल्ड मेकॅनिझमनी आपल्या स्टार्टअप्सला तिकडे चॅनलाइज करायचंय. ते जर आपण चॅनलाइज केलं नाही तर तो मार्केट तर आपण गमावू, पण त्या गमावलेल्या मार्केटमध्ये चीन, अमेरिका असे देश येऊन बसतील आणि एकदा ते तिकडे स्थापित झाले की मग ते तुम्हाला परत कधी एंटर करू देणार नाहीत त्या मार्केट्समध्ये.
तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तो परत एकदा सांगतो की अंतराळ दिवस जो आहे आपला, आपण विज्ञानाशी तंत्रज्ञानाशी जोडून पाहतो, पण मला असं वाटतंय की जर अंतरिक्ष हा आपला सामरिक क्षेत्र आहे, तर आपल्याला सामरिक दृष्टिकोनातून पण या दिवसाला सेलिब्रेट केलं पाहिजे, आणि तरच भारताची या क्षेत्रामध्ये खरी प्रगती होईल. नक्कीच सर, हा एक खूप वेगळा दृष्टिकोन जो आहे आणि एक सखोल दृष्टिकोन तुम्ही या निमित्ताने सांगितला, आणि या क्षेत्राविषयी किंवा टॅरिफ संघर्षामुळे अंतराळ क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो याची जी आहे ती सखोल माहिती दिली, व्यापक पद्धतीने त्याचा आढावा घेतला. पुन्हा एकदा तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात, भारत शक्तीला मुलाखत दिली आणि एवढी सुंदर माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा, आणि भारत शक्ती मराठी या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.